अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्तात्रेय महाराज की जय। नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। जे कोणी माझ्या चॅनलला नवीन असाल तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करा। तर कमेंट्समध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही काही स्नान करायचे मी उपाय सांगत आहे। तर स्नानाला पाणी बकेटामध्ये घालून घेतल्यानंतर 2 खडे समुद्री मीठ टाकायचं आहे। खडे मीठ म्हणतात किंवा समुद्री मीठ म्हणतात। तर मीठ म्हणल्यानंतर लक्ष्मीचं प्रतीक आहे, हे सर्वांनाच माहीत आहे। तर मित्रांनो, स्नानाच्या आधी 2 समुद्री मीठ घालायचं आहे आणि नंतर स्नान करायचं आहे। तर तुम्हाला एवढी भरभराटी येणार आहे, एवढे घरामध्ये पैशाची भराटी येणार आहे, तर लक्ष्मीचं आव्हान होणार आहे। तर त्यासाठी तुम्ही हा छोटासा उपाय नक्की करून बघा। आणि अजून एक मी सांगत आहे स्नानाबद्दलच। तर मित्रांनो, एक अख्खं जायफळ आणायचं आहे। किडे लागलेलं किंवा किडेजलेलं आणायचं नाही आहे, तर तुम्हाला अख्खं जायफळ आणायचं आहे आणि ते काही बाथरूममध्ये ठेवायचं आहे। तुम्हाला स्नान करतेवेळी त्यामध्ये थोडंसं टाकायचं आहे जायफळ। अख्खं जायफळच तुम्हाला बकेटामध्ये घालून स्नान करायचं आहे। आणि तुम्ही नंतर स्नान करून बाथरूमच्या बाहेर येतेवेळी ते अखंड जे जायफळ आहे ते तुम्हाला धुवायचं आहे। स्वच्छपणे धुवून नंतर एका कपड्यात किंवा एका वाटीत किंवा डब्यामध्ये ठेवायचं आहे। तर ओलं असेल तर खराब होणार आहे, तर तुम्हाला जास्तीत जास्त करून खुलं ठेवायचं आहे। आणि तुम्ही जेव्हापासून ते स्नानाला चालू केलात तर ते तुम्हाला खाली कधीही पडू देऊ नका, तर वरती ठेवायचं आहे। तुम्हाला एका वाटीत घालून ठेवा किंवा काचेच्या बाउलमध्ये घालून ठेवा ते जायफळ। आणि दररोज स्नानाला मी जसं आता म्हणते तसंच पुन्हा यूज करा आणि नंतर काढून ठेवा। तर मित्रांनो, जायफळाने सुद्धा स्नान करण्याने तुम्हाला लक्ष्मीचं आव्हान होणार आहे, लक्ष्मीची कृपा होणार आहे। तर लक्ष्मीचे एवढं वर्ष होणार आहे की तुम्हाला सुद्धा कळणार नाही की कुठून पैसे निघालेत, कसे पैसे निघालेत, हा तुम्हाला काहीच विचार येणार नाही आहे। तर तुम्हाला बघा मित्रांनो, तुम्ही करून बघा आणि फायदा घ्या आणि तुमचं तुम्हाला जाणवायला लागेल की कसे पैशाची पहिले कशी तंगाई होती आणि नंतर कसे पैसे निघाले। हा तुम्ही उपाय करून बघितल्यानंतर तुमचं तुम्हाला जाणवायला लागेल। तर मित्रांनो, हा उपाय करून बघा। तर मित्रांनो, अजून एक उपाय असा आहे की जे तुम्ही डब्यात तांदूळ ठेवतात तर त्यामध्ये सुद्धा एक वस्तू ठेवायचं आहे। त्याने सुद्धा तुमचे तर चुंबकावणी पैसे खेचायला लागल। तर तुम्ही हा उपाय करून बघा। तेजपत्ता मसाल्यातलं एक पत्ते असतात, ते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे। मसाला करतेवेळी हर एक घरात मसाल्यामध्ये तेजपत्ता आणलं जातं। तर स्वयंपाकांना दररोजच लागतं तेजपत्त्याचं। तर त्यामधले 2 अख्खे पत्ते घ्यायचे आहे तेजपत्ता। त्याला दर पडलेला असू नये, अखंड पत्ते असावे। तर दोन्ही घेऊन तुम्ही थोडेसे तांदूळ टाकायचे आहे डब्यात आणि नंतर ते 2 पाने ठेवायचे आहेत। नंतर उरलेले तांदूळ वरी भरायचं आहे। त्याने एक तरी फायदा असा आहे की मुंग्या लागणार नाहीत, नुशा होणार नाहीत, दुसरे किडे होणार नाहीत, हे तरी एक आहे। आणि नंतर पैसासुद्धा खेचलं जातं तेजपत्त्याने। त्यासाठी लक्ष्मीचा तेजपत्ता म्हटल्यावर लक्ष्मीचं आगमन कंपल्सरी होणार आहे। त्यासाठी तांदळामध्ये 2 तेजपत्ते टाकून तांदूळ भरून ठेवायचं आहे। आणि जसं जसं तुमचे तांदूळ खर्चत आले तसं तसं त्याला खाली ढकलायचं आहे, वरे काढून घ्यायचं नाही आहे। तर मित्रांनो, तुमच्या काढायच्या ह्याच्यामध्ये पान कधीही मोडू देऊ नका। आणि नंतर जेव्हा तुमचे तांदूळ संपले तेव्हा पुन्हा एक वेळी तुम्ही नंतर तांदूळ आणल्यानंतर सुद्धा जसं मी सांगितलेलं आहे तसंच करायचं आहे। ते पाने काढायचे आहेत आणि पुन्हा नंतर जसं म्हणजे मी तसं घालून ठेवायचं आहे। तर मित्रांनो, जर का
तुम्ही तांदूळ काढताना किंवा घालताना थोडंसं मोडलेलं आहे तर ते काढून टाकायचं आहे. दुसरे तांदूळ घालतेवेळी नंतर पुन्हा अख्खे पत्ते टाकायचे आहेत. नाही हे पत्ते चांगले आहेत तर हेच यूज करायला काही हरकत नाही आहे. नाही तरच तुम्हाला दुसरे पानं टाकायचे आहेत. तर मित्रांनो, हा उपायसुद्धा करून बघा आणि तुम्हाला खूप लाभ मिळणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इतकं सांगितलेलं आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा काही नवीन उपायासोबत पुन्हा भेटूया आपण. तोपर्यंत तुम्हा सर्वांना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त. दत्तात्रय महाराज की जय. दत्तात्रयाची असीम कृपा तुमच्यावर आणि आमच्यावर सदैव राहू दे. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझा मनापासून नमस्कार.